आणि त्याच वेळी त्या व्यासपीठावर ज्याचा नैतिक प्रभाव समाजावर आहे, तसं तर कुटुंबामध्ये सुद्धा आज थोडासा परिणाम असा झाला आहे की मुलगी बापाचा ऐकत नाही, ज्यांनी जन्म दिला, ज्यांनी वाढवलं. मुलांचं सुद्धा असंच झालेलं आहे. आपल्याला मुळापासून विचार करावा लागणार आहे. हा कलह आपल्याजवळ येईल आणि आपण तो सोडवू, हा तात्कालिक उपाय आहे. पण समाज म्हणून ही आपली संस्कृती आपल्याला जी आधीची होती की आपल्या कुटुंबातच आपण म्हणजे कुटुंबातच असा प्रभाव असायचा की सर्व प्रश्न सुटायचे. मला असं वाटतं आज तो संवाद आपला सर्वांचा कमी झालेला आहे. तो संवाद समाजामध्ये घराघरांमध्ये कसा वाढेल आणि त्यातून आपल्याला चांगला सशक्त असा समाज कसा निर्माण करता येईल याचा सुद्धा आपल्याला हळूहळू विचार करावा लागेल. सर्वांना माझा सस्नेह नमस्कार. आज आपण सर्व अत्यंत महत्त्वाच्या उपक्रमासाठी जमलेलो आहोत, ते म्हणजे कौटुंबिक समुपदेशन समितीचे उद्घाटन. म्हणजे आजपासून ॲक्च्युली कार्यकाळ सुरू होणार समितीचे. त्यामुळे समितीसाठी खूप खूप शुभेच्छा. एक संस्कृतमध्ये एक वचन आहे, वसुधैव कुटुंबकम, अर्थात पृथ्वी, संपूर्ण पृथ्वी हेच एक कुटुंब आहे. परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ही संकल्पना आचरणात आणण्यापूर्वी आपल्या स्वतःचे घर कुटुंब सावरण्याची यात गरज भासू लागलेली आहे. एखादं कुटुंब सुखी तरच समाज आणि देश प्रगत होणार. परंतु आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये हे खूप अवघड झालेलं आहे की आपलं कुटुंब आणि घर आपण सावरायचं आहे. खरं म्हणजे आज संवाद जो आहे तो वाढलेला आहे, परंतु कशावर वाढलाय तर मोबाईलवरती वाढलेला आहे. व्यक्तिमधला संवाद हरवत चाललेला आहे आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये म्हणजे गैरसमज होतात आहे आणि गैरसमजीच्या भिंती मोठ्या मोठ्या होतात आहे. एक छोटंसं उदाहरण सांगते. जसं आपल्या हाताला थोडीशी इजा झालेली असेल, बोटांना इजा झाली असेल कुठेतरी, तर त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा लागलं तर काय होतं, दुखापत होते, आपल्याला जाणवतं आणि थोड्या दिवसांनी ती जखम बरी होऊन जाते. पण नंतर आपल्याला काही जाणवत पण नाही, पण तिथंच लागतं. आपण काय म्हणतो की जिथे लागलं तिथंच पुन्हा पुन्हा लागतं, पण दुसऱ्या ठिकाणी पण लागत असतं, आपल्याला होत असतं, पण जाणवत नाही चांगल्या ठिकाणी लागल्यामुळे. म्हणजे दुखापत असेल तिथे दुखल्यानंतर जाणवतं. तसंच गैरसमजुतींचं पण आहे. जर मनामध्ये गैरसमजुती असतील आणि त्याच्यावर आपण पुन्हा पुन्हा निगेटिव्ह विचार टाकत गेलो एखाद्या व्यक्तीबद्दल, तर दुखणारच नाही, इथं विसरून जातो. या ठिकाणी आपल्याला दुखापत. समुपदेशन हे नावच योग्य आहे. जे काही आतापर्यंत आपल्याकडे जुनी पंचायत समिती होती त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी न वळता कुठेतरी जाऊन काहीतरी करायचं, जे त्याला व्हॅलिडिटी नाही, अशा पद्धतीने करणं हेही अयोग्य आहे. समुपदेशनामध्ये असं सांगू इच्छिते की समुपदेशन ही जी कल्पना होती ही हिंदू कोड्स ज्या वेळेला आले हिंदू लोकांसाठी, मग ते वैवाहिकसाठी आले, लहान मुलांसाठी आले, ज्येष्ठ नागरिकांसाठी आत्ता सध्या आले. तर या सगळ्या गोष्टींमध्ये कुटुंब म्हणजे सगळेच प्रकार येतात. लहान मुलांपासून सगळ्यांनाच काउन्सिलिंग होईल. म्हणजेच काय की सपोज काही लहान मुलांवरून वाद असतील, आता समुपदेशनवर म्हटलं तर काही एकटं कौटुंबिकच नाही आहे. कौटुंबिक म्हणजे आपण कुठे विचार करतो, वैवाहिक, घटस्फोटी, यालाच आपण विचार करतो. तसं नसून एज्युकेशनल आहे, त्यानंतर मेंटल काउन्सिलिंग आहे, मेंटल हेल्थ असते. म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपल्या समुपदेशनाची जी बॉडी आहे त्यामध्ये मी आवर्जून तुम्हाला सजेस्ट करू शकते की आपण फिजिओथेरपिस्ट का पाहिजे, सायकोलॉजिकल का पाहिजे, हे सगळे मेडिकल्स, इवन दो MD मेडिसिन पण लागतील आपल्याला, इवन दो आपल्याला गायनॅक पण लागतील. हे मेडिकलमधले विशेष जे लोक आहेत ते आपल्याला इथे आवश्यक आहे. आणि बाकी सामाजिक सेवा तर ह्यामध्ये आहेच. समाजसेवा करणारे लोक आपल्याला आवश्यक आहेत. त्यांना ते समाजात फिरून वेगवेगळे पैलू कळतात आणि ते कसे मिटवायचे हेही त्यांना समजत असतं. म्हणून थोडंफार आपल्याला बाहेरच्या जगाचं ज्ञान पाहिजे. म्हणून अशी जी समुपदेशन समिती आज आपण ओपन करतो आहोत आपल्या संघाच्या माध्यमातून, तर खूपच उत्तम कार्य आपण समाजासाठी करतो. आणि ते पण केवळ काही जळगाव किंवा स्पेसिफिक 3-4 ठिकाणी नसून राज्य. नमस्कार. महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ ही लेवा पाटीदार समाजाची एक शीर्षस्थ आणि एक सामाजिक कार्य करणारी संस्था आहे. गेल्या 25 वर्षापासून ही संस्था कार्यरत आहे.
गेल्या 2 वर्षापासनं 2024 पासनं महासंघाच्या कामाची जबाबदारी माझ्याकडे आली. तेव्हापासून महासंघाची जी टीम तयार झाली, महासंघाचे जे कार्यकर्ते झाले, त्याच्यामध्ये सर्वांनी अतिशय उत्कृष्टपणे काम या ठिकाणी करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याचाच परिपाक म्हणून ज्या काही सर्व लोकांची सजेशन आली आणि सर्वांच्या मीटिंगमध्ये जे त्याचा आपण काय म्हणतो फलश्रुती म्हणा का काय, की आज समाजात बघितलं तर खूप वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत. समाजामध्ये बऱ्यापैकी विवाह, घटस्फोट आणि याच्या जास्त अडचणी आहेत. पण हे भारतभर आहे, नुसतं लेवा पाटीदार समाजात आहे असं नाही आहे. त्यामुळे यावरती कॉन्सन्ट्रेशन करायचं, याच्यावरती कुठेतरी हे करायचं. म्हणून मग सगळ्या आमची जी सल्लागार सदस्य, आमचे जे मंडळाचे जे पदाधिकारी आहेत, त्यांनी सर्वांनी ठरवलं की महासंघाने समुपदेशन केंद्र या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी हे चालू केलं पाहिजे. कारण महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचं कार्यक्षेत्र हे पूर्ण महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि जगभर आहे. त्यामुळे या सर्व क्षेत्रामध्ये याच्यामध्ये ठिकाणी उपदेशन केंद्र चालू करण्याचं महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी ठरवलं. आणि त्याचाच परिपाक म्हणून आज या ठिकाणी महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाने एक समुपदेशन केंद्र जळगाव खान्देश या ठिकाणी आज त्याचं उद्घाटन ऑफिस कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. वेगळेच आपले असते. मी आता एवढंच सांगेल की अरुणदादानं सविस्तर आपल्याला सर्व सांगितलेलं आहे. काही सूचना ज्योती त्यांना मांडल्या, त्या सुद्धा आपल्याला कार्यक्रम घ्यावा लागतील. समाजामध्ये काम करताना प्रत्येक बंधू भगिनींना वेळ देतात हे फार महत्त्वाचं असतं. कारण की ह्या कार्यक्रमामध्ये कोणताही आपल्या स्वार्थ नसतो. समाजाचं काम व्हावं आणि प्रत्येकाला आपल्याला न्याय मिळावा आणि प्रत्येकाच्या दुःखाच्या गोष्टी असतील त्यामध्ये आपण सहभागी व्हावं, त्यातून ते निवारण करावं, असं या समितीचं कार्य आहे.